तर नागपुरात काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला। नागपुरातील रवी भवनमध्ये नवीन मंत्र्यांसाठी बंगले सज्ज झाले आहेत। मात्र त्या बंगल्यांना नेत्यांच्या नावांची अद्यापही प्रतीक्षा आहे। पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये नवीन मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल नागपूरच्या राजभवनामध्ये महायुतीच्या तब्बल 39 मंत्र्यांचा शपथविधी पार पडलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच नागपुरातील रवी भवनामधील मंत्र्यांचे बंगले जे आहेत ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी भवन परिसरामध्ये जे आहे मंत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर बंगले आहेत। बंगल्यांची रंगरंगोटी झालेली आहे, परंतु पाट्यांची प्रतीक्षा आता या बंगल्यांना लागलेली आहे। मागील वर्षी हा बंगला जो आहे तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिला होता, परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झालेला आहे। तर नव्या चेहऱ्यांना संधी महायुतीने दिलेली आहे। हेच संपूर्ण बंगले सज्ज झालेले आहे। पुढील 1-2 दिवसांमध्ये या नवीन मंत्र्यांना बंगल्याचं वाटप होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आपण बघू शकतो सज्ज संपूर्ण बंगले रवी भवन परिसरामध्ये झालेले आहेत। 2 दिवसांमध्ये जे आहेत ते या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या लावल्या जातील। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर।